राजूने उधार घेतलेली रक्कम 2 वार्षिक हप्त्यात परत केली. प्रत्येक हप्ता 1152 रुपये होता. तर चक्रवाढ इथं पाहिजे होतं चक्रवाढ व्याजाचा दर 20% असेल तर उधार घेतलेली रक्कम किती? पहा, एक माहिती आहे, आधी आपण काढून ठेवू. 20% म्हणजे किती? 1/5. आता त्याने 1152 किती हप्त्यात परत केली? 2 हप्त्यात परत केली. म्हणजेच किती येईल? 2304. म्हणजे त्याने एकूण रास किती परत केली? 2304 रुपये रास परत केली. मग 5%, आता आपण मगाशी बघितलं तसं, आधी नंतर किती हप्त्यात? 2 हप्त्यात, म्हणजे 1 आणि 2. पहिल्यांदा किती होती? 5 होती, 6 झाली. दुसऱ्या वर्षी 5 होती, 6 झाली. म्हणजेच किती झाले? 25 आणि 6 6 36. आता 36 ची किंमत किती दिली? 2304. आता 2304 इथं 6 ने जर भाग दिला, 6 6 36, 6 18, राहिले 5, 8 6 48 आणि 6 चौक 24. परत 6 ने भाग दिला, 6 6 36 आणि 6 चौक 24. म्हणजे 1 ची किंमत किती मिळाली? 64. तर रक्कम काय असेल मग? किती आहे? 25. 1 ची किंमत जर 64 असेल तर 25 ची किंमत किती? 25 गुणिले 64, 25 चौक 100, 10, 25 6 150. म्हणजेच किती झाले? 160. ती रक्कम किती होती? 1600 रुपये.